तुकाराम मुंडे ह्या नावाचा दरारा काय आहे ते आतापर्यंत आपल्या सर्वांना माहीतच झालं असेल. घाबरू नका, हे काय नाव कोणत्या भ्रष्ट नेत्याचे नाहीये किंवा भेसळ करणाऱ्या माफियाचे नाहीये, तर हे नाव कायद्याचे पालन करणाऱ्या IAS ऑफिसर तुकाराम मुंडे यांचे आहेत. तुकाराम मुंडे हे 2005 बॅचचे IAS ऑफिसर आहे आणि त्यांच्या 21 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये त्यांची 30 वेळा ट्रान्सफर झाली आहे. आज तुम्ही भारतातील ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस पहा, एखादा IAS किंवा IPS ऑफिसर त्याच्या पोस्टिंग मध्ये कमीत कमी 3 ते 5 वर्षाची सर्व्हिस करतो. पण तुकाराम मुंडे यांची पोस्टिंग गव्हर्नमेंटद्वारे जेव्हा केली जाते तर त्या विभागात फक्त त्यांची 1 वर्षाच्या आत ट्रान्सफर केली जाते. का? त्यांना त्यांचा खात्याचा किंवा विभागाचा अभ्यास किंवा पूर्ण तपास का करू देत नाही? त्यांची ट्रान्सफर 1 वर्षाच्या आत सरकार का करत असते? कारण ज्या ठिकाणी तुकाराम मुंडे यांची ट्रान्सफर होते त्या ठिकाणी सरकारी अधिकारी किंवा भ्रष्ट जे नेते असतात त्यांचे जे काळे धंदे असतात ते उघडकीस येणार नाही का? म्हणून तुकाराम मुंडे यांची सर्व्हिस कमी आणि ट्रान्सफर ही जास्त होत असते. आज आपण पाहतो मनुष्याचे जे जीवन आहे ते दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. का? कारण की प्रदूषणामुळे आणि दुसरी गोष्ट हे जे काही भेसळयुक्त आपण खातोय त्यामुळे. कालच मी रविराज साबळेच्या एका व्हिडिओमध्ये पाहिलं, त्यांनी दुधामध्ये जी भेसळ करणारी पावडर आहे त्याचे उघडकीस आणले. हे साठे येतात कुठून? गोरज बंदर हे जे वर्ध्यामध्ये आहे त्या ठिकाणी तुकाराम मुंडे यांची FDA टीम याने छापे पाडले आणि छापे पाडत असताना त्यांच्यावर या भेसळ करणाऱ्या माफियांकडून फायरिंग करण्यात आली. हमला करणारे आहेत कोण आणि हे कुठून आले? आणि भेसळ करणारी ही जी पावडर आहे दुधामध्ये ती वर्ध्यामध्ये कशी काय आली? तर याचं एकमेव कारण आहे. तुम्ही बघा, वर्धा आणि नागपूर हे भारताचं एक सेंटर आहे. जर समुद्र किनारा जर बघाल तुम्ही तर एका साईडला बे ऑफ बेंगॉल म्हणजे बंगालची खाडी आणि दुसऱ्या साईडला अरबी समुद्र आहे. भारतातल्या ह्या ज्या काही 2 समुद्रपट्ट्या आहेत तिकडून बरोबर माल सेंट्रल झोनला भारताच्या तिकडे पोहोचवला जातो आणि इथून सर्व माल डिस्ट्रीब्यूट केला जातो. मला हे नाही कळत, जेव्हा हा भेसळयुक्त माल समुद्र वाटे येतो तेव्हा कस्टम डिपार्टमेंट काय करत असते? का फुकट पगार घेत असतात? ते कस्टम डिपार्टमेंट त्यांचं काम चोख पद्धतीने करत नाही, म्हणून इंटरनल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटला त्यांचं काम करावं लागतं. आणि दुसरी दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तुकाराम मुंडे यांची ट्रान्सफर करण्यासाठी या फार्मास्युटिकल्स ज्या कंपन्या आहेत आणि दुधात भेसळ करणारी ही जी काय माफिया आहे त्यांच्याकडून सरकारला 250 करोड ही ऑफर देण्यात येते फक्त आणि फक्त तुकाराम मुंडे साहेबांची ट्रान्सफर करण्यासाठी. म्हणजे काळा बाजार किती एक्स्ट्रीम लेवलला होत आहे याचा थोडा विचार करा. तर फायनली माझी सरकारकडे इतकीच विनंती असेल की तुकाराम मुंडे सारखे जे काय IAS ऑफिसर आहे त्यांना त्यांचं जे काय डिपार्टमेंट आता सध्या दिलं आहे त्यांना त्यांचं काम चोख पद्धतीने करून द्या आणि आमचं जे काय आरोग्य आहे ते चांगलं राहू द्या.